मम्मी मग आज काय स्पेशल? अख्खा मसूरची भाजी. तर चला बघूया रेसिपी. तर झटपट अशी बनणारी ही भाजी आहे. तर इकडे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. तर ते जरा असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. तर एक टमॅटो घेतलेला आहे कारण की टमॅटो मोठा आहे. आणि इकडे माझ्याकडं हे कांदा कटर आहे. खूप छान याची क्वालिटी आहे. मी मिशोवरनं घेतलेला आहे. तर बघा असा कांदा खूप छान बारीक होतो. फक्त आपल्याला प्रेस करायचा आहे हाताने हलक्या. तर इतका छान कांदा बारीक होतो ना, बघू शकता तुम्ही किती मस्त झालं आहे बारीक. आणि इकडे आपल्याला अख्खा मसूर धुवून घ्यायचा आहे. आता गॅसवरती आपल्याला कुकर ठेवायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तेल त्यात घालायचं आहे. जिरे ॲड करा, मोहरी ॲड करायचं आणि ह्यात कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आणि हे टमाटे त्यात घालायचे आहेत. छान असं जरा परतायचं त्याला. त्यात आपल्याला हळद ॲड करायची आहे. तर इकडे लाल तिखट आहे ते पण आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं. तर ही धना पावडर आहे तर ते पण आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघू शकता. आणि इकडे थोडासा गरम मसाला पण मी त्यात ॲड करणार आहे, थोडाच घालायचा. तर ह्याला आणि परत ह्यात जर आपल्याला कुठलाही मसाला म्हणजे भाजी मसाला असेल तर ते घालायचा, किंवा मी त्यात घातलेला आहे चिकन मसाला किंवा मटन मसाला किंवा शाही मसाला पण तुम्ही यूज करू शकता. तर इकडे मी ती अख्खा मसूर धुवून त्यात घातलेला आहे. तर ह्यात मी तिखट ॲड केलेलं आहे. तर खोबरं आणि लसूण कोथिंबीरची थोडीशी पेस्ट मी ॲड केलेली आहे. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि कुकर आपल्याला लावून शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर खूप छान भाजी होती, खूप मस्त लागते अख्खा मसूरची ढाबा स्टाईल. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि कुकरमध्ये झटपट होते, काय भिजू घालायचं आपल्याला म्हणजे लागणार नाही. तर बघा इकडे मी काढत आहे. तर आपल्याला कोथिंबीर टाकून त्याला मस्त असं सजवायचं आहे. खूप भन्नाट लागती. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासूनचे धन्यवाद. श्री स्वामी.